चला तर आज आपण व्हेज मराठा ही रेसिपी पाहणार आहोत। माझ्या चॅनलवर आपण नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबायला अजिबात विसरायचं नाही, म्हणजे तुम्हाला ज्या नवीन नवीन रेसिपी आहेत त्या पाहायला लगेच मिळतील। सुंदर अशी व्हेज मराठा ही रेसिपी आपण आज पाहणार आहोत, ज्याची चव तुम्ही हॉटेलमध्ये सुद्धा खाणार नाही अशी अप्रतिम आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे म्हणजे तुम्हाला कळेल की रेसिपी कशी झाली आहे, म्हणजे कशी केली आहे, त्याची कृती व्यवस्थित, त्यामधलं साहित्य तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यामुळं रेसिपी शेवटपर्यंत पाहिजे आहे। खूप छान अशी चव आहे त्याची। त्यासाठी आपण घेतला आहे कोबी बारीक चिरून घेतलं आहे, गाजर पण बारीक चिरून घेतलं आहे, कोथिंबीर बारीक चिरून घेतली, हिरवी मिरची चिरून घेतली आणि जो आपण कढीपत्ता आहे तो पण बारीक चिरून घेणार आहोत, कारण कढीपत्त्याने खूप छान असा त्याला स्वाद येतो। अशा प्रकारे आपण सर्व बारीक चिरून घेतलं। त्यानंतर आपण हिंग टाकत आहोत। हिंग खाण्यासाठी चांगलं असतं आणि त्याचा स्वाद पण छान लागतो। आणि चवीप्रमाणे आपण मीठ टाकत आहोत। खूप सुंदर अशी रेसिपी आहे। लाल तिखट चवीप्रमाणे, तुम्हाला जर लाल तिखट नको असेल तर तुम्ही ते नाही वापरलं तरी चालेल। त्यानंतर थोडासा चाट मसाला की त्याने छान अशी चटपटीत चव येईल। आणि आपण उकडलेले 3 बटाटे घेतले होते ते अशा प्रकारे आपण किसून घेणार आहोत। खूप सुंदर रेसिपी होते, चव तर अगदी भन्नाट लागते। करून बघा आणि कशी झाली केल्यानंतर ती मला कमेंट्समध्ये करायला अजिबात विसरायचं नाही। अशी अप्रतिम व्हेज मराठा भाजी, जी की हॉटेलची चव आहे त्याच्यापेक्षा पण खूप सुंदर अशी चव होते, स्वाद खूप सुंदर लागतो। त्यानंतर आपण थोडंसं आमचूर पावडर टाकणार आहोत, त्याने पण खूप छान असा स्वाद येतो। अगदी थोडंसंच टाकणार आहोत। आणि त्यानंतर एक साहित्य आपण त्यामध्ये टाकणार आहोत। सर्वप्रथम आपण कॉर्नफ्लॉवर टाकत आहोत। मला अंदाजित प्रमाण घ्यायची सवय आहे। तांदळाचं पीठ 2 चमचे, कॉर्नफ्लॉवर घेतला आहे आपण 1 चमचा, त्यानंतर बेसन पीठ टाकत आहोत मोठे 2 चमचे आणि सर्व साहित्य आपण एकजीव करून घेणार आहोत, म्हणजे मसाला सगळ्या ठिकाणी लागेल व्यवस्थित। त्यानंतर आपण थोडं पाणी घालून मिक्स करणार आहोत। पाणी थोडं घालायचं, माझ्याकडनं थोडंसं जास्त झालं होतं त्यामुळं थोडंसं सैल झालं होतं। आपल्याला अगदी घट्टसर करायचं आहे, म्हणजे त्याचे गोळे तयार करायचे आहेत। हे बघा अशा प्रकारे थोडं पाणी घालायचं, जास्त प्रमाणात पाणी नाही घालायचं। जास्त प्रमाणात पाणी घातलं तर जे आपण मिश्रण बनवतो आहे ते पातळ होईल। असं एकसारखं हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तेलाचा हात घेऊन आपल्याला ज्या आकाराचा हवा आहे त्या आकाराचे आपण आकार द्यायचा आहे। मी असा लांबट गोल आकार दिला आहे। तोपर्यंत कढईमध्ये तेल गरम करून ठेवलं होतं। अशा प्रकारे बघा गोळे करून तयार ठेवले आहेत। सर्वप्रथम आपण मोठा गॅस ठेवला आहे आणि नंतर जेव्हा आपण त्यामध्ये सोडणार आहोत कोफ्ते, ते आपण मध्यम गॅसवर अगदी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत। मोठा गॅस करायचा नाही, नाहीतर वरून तळले जातील आणि आतमध्ये कच्चेच राहतील, म्हणून मध्यम गॅसवर छान असं तळून घ्यायचे। त्यानंतर बघा आपण पलटी करून घेणार आहोत। खूप सुंदर अशी रेसिपी आहे। तुम्हाला घरी केली ना तर घरातले सारखे म्हणतील की घरीच करूया। आपल्याला हॉटेलमध्ये माहीत असतं का की ते मसाला कुठला वापरतात, बनवून ठेवलेला असतो मसाला, आणि काय काय वापरतात माहिती आहे का, तेलाचं पण कुठलं तेल वापरतात। पण आपण जो घरी करतो तो वेगळाच आनंद असतो। ते तळून होत आहे तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेऊ। त्यासाठी मी 5-6 काजू घेतले, सुकं खोबरं घेतले आणि तीळ ते आपण आणि थोडेसे फुटाणे घेतले आहेत, ते आपण बारीक करून घेणार आहोत।
आधी कोरडं बारीक करणार आहोत आणि त्यानंतर पाणी घालून मध्ये मध्ये आपण जे कोफ्ते तळत आहोत ते मध्ये मध्ये हलवायचे आहेत. बघा किती छान रंग आला आहे. खूपच सुंदर रेसिपी. मी खरं पहिल्यांदाच केली, पण खूप सुंदर झाली आणि आवडली पण. हे बघा किती सुंदर झाले आहेत कोफ्ते. दुसरे मी तळायला ठेवले, तोपर्यंत आपण पुढचं वाटणाची तयारी करून घेऊ. मी कच्चा कांदा घेतला आहे. कच्चा कांदा बारीक करून घेतला. त्यानंतर टोमॅटो आणि लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घालून आपण छान असं बारीक वाटण तयार करून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण पॅनमध्ये कांद्याचं जे बारीक केलं होतं ते बिन तेलाचं परतून घेणार आहोत आणि नंतर आपण जे खोबरं, काजू आणि कोथिंबीर, तीळ आणि फुटाणे टाकले होते ते टाकून असं छानसं हलवून घेणार आहोत. आपण सुरुवातीला तेल नाही घालणार आहोत, नंतर तेल टाकायचं आहे. तेलाचं प्रमाण पण कमी आहे माझ्या भाजीला आणि मसाल्यांचं प्रमाण पण कमी आहे, तरी पण भाजीला खूप छान असा तवंग आणि खूप छान अशी चव येते. हे बघा किती सुंदर वाटण झालं आहे. घट्टसरपणा येतो त्याला. तीळ आणि चव लागते आणि काजूनी पण खूप सुंदर चव लागते आणि जे फुटाणे असतात ना त्याची चव खूप सुंदर लागते, अगदी भन्नाट अशी चव. हलवत राहायचं आहे तेल सुटेपर्यंत. बघा अगदी पूर्ण मसाला कोरडा झाला आहे, म्हणजे छान आपलं वाटण तयार झालं आहे. त्यानंतर आपण 1 चमचा काळा मसाला टाकला आहे आणि 1 चमचा पावभाजी मसाला. त्या व्यतिरिक्त मी कुठलाही मसाला वापरला नाही भाजीला, तरी पण भाजीची चव एकदम अप्रतिम आहे. माझ्याकडे विक्रीसाठी काळा मसाला आहे. तुम्हाला जर हवा असेल तर मी तुम्हाला माझा नंबर देईल, तुम्ही त्यावर व्हॉट्सअप करू शकता किंवा फोन करू शकता. त्यानंतर आपण जे वाटण आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं, ते परतून घेतलं आणि साईसकट मी दूध टाकलं आहे. दूध टाकून छान असं आपण ते एकजीव असं हलवून घ्यायचं आहे, सारखं हलवायचं आहे एकसारखं. बघा किती सुंदर घट्टसर झाली आहे भाजी. तुमच्याकडे जर जास्त मलाई असेल तर ती पण तुम्ही टाकू शकता, पण मी साई पण टाकली आणि दूध पण टाकलं, त्यामुळे त्या भाजीला खूप सुंदर अशी चव आणि घट्टसरपणा येणार आहे. नंतर आपण ते 5 मिनटं मंद गॅसवर झाकून ठेवलं होतं. हे बघा अशा प्रकारे तयार झालं. त्यानंतर आपण वरून थोडीशी कोथिंबीर टाकत आहोत आणि छान असं हलवून घेत आहोत. उकळी आली आहे. त्यानंतर आपण थोडंसं गरम पाणी टाकणार आहोत, कारण आपण कोफ्ते त्यामध्ये टाकून शिजवून घेणार आहोत. गरम पाणी टाकलं आहे. कुठल्याही भाजीला गरम पाणी टाकलं तर त्याचा स्वाद छान लागतो आणि उकळी पण पटकन येते. बघा किती छान झाली आहे. तवंग पण किती सुंदर आला आहे त्याला. कमी मसाले तरी पण चव एकदम भन्नाट. हे बघा उकळी आली आहे. बघू शकता आपण किती सुंदर आतपर्यंत अगदी तळून निघाले आहेत. आतमध्ये अजिबात कच्चं नाही आणि चव पण खूपच अप्रतिम आहे. आपण जे तळले होते कोफ्ते ते त्यामध्ये सोडत आहोत. खूप सुंदर अशी रेसिपी करून बघा आणि माझ्या चॅनलला पटापट लाईक करायची आणि रेसिपी जर आवडत असतील तर शेअर पण करायची आहे आणि कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही. आपण त्यामध्ये कोफ्ते टाकले आहेत. छान अशी उकळी आली आहे. आधी मोठा गॅस आहे. सर्व कोफ्ते टाकून झाले की आपण मंद गॅसवर छान असं कोफ्ते त्यामध्ये शिजवून घेणार आहोत. बघू शकता किती छान झाली आहे भाजी. व्हेज मराठा. त्यानंतर आपण झाकण ठेवून मंद गॅसवर 5 मिनटं शिजवून देणार आहोत. बघा किती सुंदर झाली आहे. वरून थोडीशी कोथिंबीर. खूपच अप्रतिम अशी चव. मी सर्वप्रथमच केली पण खूप छान झाली. बघू शकता आपण किती सुंदर तवंग पण आला आहे. फक्त मी 1.5 चमचा तेलाचा वापर केला आणि मसाला, काळा मसाला 1 चमचा आणि पावभाजी मसाला 1 चमचा एवढ्याच मसाल्याचा वापर केला आहे, तरी पण भाजी खूप सुंदर
झाली आहे आणि वास पण खूप सुंदर येतोय. करून बघा. बघा किती सुंदर झाली आहे. कोफ्ते पण अगदी छान असे त्यामध्ये मिक्स झाले आहेत आणि बघा किती भन्नाट चवीची व्हेज मराठा ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर लाईक करायचं आहे आणि शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. पुढच्या रेसिपीसाठी तयार राहायचं आहे. धन्यवाद.